ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. कागदी लाकडी विमानाच्या प्रतिकृती प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक जेटपर्यंतच्या विमानांचा इतिहास आणि त्यामागील शास्त्र समजून घेत विद्यार्थ्यांनी विमानशास्त्राची रोमांचक आणि अद्भुत अशी सफर अनुभवली आहे. विज्ञानाची ओढ, आकाशाच्या गूढतेची उत्सुकता आणि मनामध्ये बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाषाण येथील एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया पुणे शाखेतर्फे शास्त्रवाहिनीच्या सहकार्याने आयोजित सायन्स ऑफ फ्लाईट या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. पाषाण येथील अरोमी लॉन्समध्ये आयोजित हे प्रदर्शन उद्या शनिवारपर्यंत 28 मार्चपर्यंत सकाळी 10 ते 8 या वेळेमध्ये सर्वांसाठी विनामूल्य खुलं आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पाषाण येथील एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया पुणे शाखेचे व्हाईस चेअरमन आणि अपार्टमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंटचे संचालक MV रमेश कुमार, पुणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी निलेश धनापुणे, शास्त्रवाहिनीचे संस्थापक आणि एरो मॉडेलर माधव खरे, AESIचे सचिव A आनंदराज, सहसचिव डॉक्टर LK गीते आदी या ठिकाणी उपस्थित होते. वर्कशॉप जी असतात ती लहान मुलांसाठी असतात, पण निदान 5वी पासून पुढे म्हणजे 10 वर्ष आणि त्याच्या पुढे मुलं हे करू शकतात. त्याच्या आधीची जी लहान मुलं आहेत त्यांनी फक्त तयार विमान घेऊन खेळणं, त्यांना त्यातलं सायन्स वगैरे समजण्याची शक्यता नसते. पण विमान कसं खेळायचंय खेळता खेळता बऱ्याच गोष्टी अनुभवता येतात त्यांना, आणि त्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण हे कदाचित मोठं झाल्यावरती मिळतं. आपलं नेहमी असंच असतं की आपल्याला प्रत्येक गोष्टीची शास्त्रीय माहिती सुरुवातीला नसते, आपण ब्लाइंडली करत जातो ते, पण त्याचा नक्की अर्थ आपल्याला नंतर पुढे गेल्यावरती कळतो. विमानाच्याही बाबतीत तेच असतं. मुलांनी सुरुवातीला ती विमानं वापरून पाहावी, म्हणून आम्ही सुरुवातीला एन्जॉय द फ्लाईट असा वर्ग घेतो की त्यात मुलांनी करायचं काही नाही, पण केलेली विमानं उडवायची कशी, ट्रिमिंग कसं करायचं, बॅलन्सिंग कसं करायचं, एवढं फक्त शिकायचं त्याच्यात. आणि मग त्याच्या पुढच्या स्टेजला मग मेकिंग, मग कागदामधनं बनवायचं असेल तर कसं होतं, प्लॅस्टिकमधनं बनवायला काय होतं, लाकडातनं बनवायला काय करावं लागतं, असे इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत वर्ग असतात. त्याच्या स्पर्धा असतात परत, म्हणजे स्पर्धांना आपण एरोनॉटिकल सोसायटीतर्फे बक्षिसं दिली जातात. त्यामुळे गेली 3 वर्ष आम्ही इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी रबर पॉवर्ड मॉडेलच्या स्पर्धा घेतोय. आता हे 4थं वर्ष असेल स्पर्धेचं. नमस्कार, माझं नाव वेदांत स्वामी आहे. मी सध्या प्रतिभा ज्युनियर कॉलेज या कॉलेजमध्ये आहे. सध्या तरी मी इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये म्हणजे मला JEE करायचं आहे. मोठं झाल्यानंतर मला NIT कॉलेजमध्ये जाऊन मोस्ट प्रॉब्ली आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग करायचं. तर आज मी इथं आलोय थँक्स टू माय प्रिन्सिपल कुराडे मॅम. तर त्यांच्यामुळं आज मला ही संधी भेटली की इकडची जी पण फ्लाईट्स आणि एरोडायनामिकल जी हिस्ट्री आहे, जे एवढे मस्त मस्त पोस्टर्स लावलेले आहेत इथं, त्याच्यामुळं मला जी प्रकृती आहे त्याला कसं क्रिएट केलंय मॉडेल्सला ते कळलं व मला इंटरेस्ट आला की तसंही मी आर्किटेक्चर करणं होतं, ज्याच्यामुळं मला एरोडायनामिकल आर्किटेक्चरमध्ये इंटरेस्ट अजून वाढला. So here today we have also organized with the help of our Aeronautical Society of India partners a hands-on experience where students can make small aircrafts and then fly. अमोल उदमले, C24 पुणे.